परंतु की नेमकं ह्या पत्रकार परिषदा अगोदरच झालेली ह्या मंजुऱ्या बसस्थानाची मंजुरी असेल किंवा ग्रामीण रुग्णालयाची ह्या मंजुऱ्या गेल्या 1.5 वर्षापूर्वीच्याच मंजुऱ्या आहेत. त्याचं उदाहरण जर द्यायचं म्हणलं तुम्हाला तर 9/8/2024 हे बसस्थानाचं जे ह्याचा आदेश आहे मंजूर झालेलं आपलं काम 14,99,50,000 रुपये बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये कसा पाठपुरावा झाला काय झालं ह्याच्यामध्ये मी आमदार असतानाची ह्याच्यामध्ये माझ्या नावाचे उल्लेख करून पत्र व्यवहार आहेत सगळे. तसं आहे का त्यांच्याकडे काय तुम्हाला दिले का तसे काय सगळं कार्यकारी राजेंद्र वगैरे सगळे असं पाठपुरावे आम्ही केलेले किंवा त्या काळामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, साहेब उपमुख्यमंत्री होते आणि त्या कालखंडामध्ये आपलं बसस्थानक मंजूर झालेलं आहे. त्यांना माहिती पण नाही त्याच जागेवरती बसस्थानक होणार आहे. आणि उलट जर आपला डीपी त्या डीपीमध्ये सुद्धा यशवंतनगरला जाताना उजव्या बाजूला डेपोचं रिझर्वेशन पण त्याच्यामध्ये आहे. डेपो पलीकडे होणार आहे खाली यशवंतनगरला तिथंच अर्धा किलोमीटर आणि त्याच जागेवरती बसस्थानक होणार आहे. याची मंजुरी वगैरे सगळी आणली. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय पण जवळपास आता त्याला 3.5 वर्ष झाली मंजूर होऊन. आता जाग्याचा प्रश्न तो सुद्धा त्याच वेळी निघायला पाहिजे होता तुमच्या माहिती सांगतो कारण सगळं तयार करून ठेवलेलं होतं. आता 15 महिन्यानंतर ती पत्रकार परिषद घेतात जाग्याचं म्हणजे ही तालुक्याचं दुर्दैव आहे की या ठिकाणी ज्या मंजुऱ्या पूर्वी झालेल्या आहेत किंवा कामं मंजूर झालेले आहेत ह्याचं विनाकारण फुकटचं क्रेडिट घेण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही आणि हे कुठलंही काम करू शकत नाही तुमच्या माहिती सांगतो आणि ह्यांच्याकडनं काही होणार पण नाही. विनाकारण त्या म्हणतात ना ती शिळ्याकडीला भूत त्यातला प्रकार आहे. काही संबंध नाही काही नाही. ही सगळे बसस्थानकाचे पेपर आहेत माझ्याकडे कागदपत्र आहेत. ह्याच्या मंजुऱ्या शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना साहेब उपमुख्यमंत्री असताना आणि दादा त्या कारकिर्दीतला हा सगळा विषय बसस्थानकचा आणि ग्रामीण रुग्णालयाचा उपजिल्हा रुग्णालय पण आपण त्या काळात केलं कोर्ट केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेच्याच त्यामुळे नव्यानं ह्यांनी मुरमाचा खडा सुद्धा ह्यांचा आमदार कोटा जर सोडला तर ह्यांनी कुठलाही 1 रुपयाचा निधी या तालुक्यामध्ये आमदारांना पण पुणे खासदारांना पण या ठिकाणी आणलेला नाही आणि हे आणूही शकत नाही तुमच्या माहिती का सांगू. त्यामुळं विनाकारण फुकटचं क्रेडिट घेण्याचा आणि जनतेची दिशाभूल करण्याचा कुठलाही प्रयत्न करू नये. सगळ्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं आज बाजार समितीची सत्ता आलेली त्या ठिकाणी सर सभापती झालेले ताई नगराध्यक्ष झालेले आहेत. दोन्ही सत्ता शहर आणि ग्रामीण मधल्या जनतेच्या आशीर्वादानं मिळालेले आहेत. आम्ही शब्द दिलेले आहेत. स्वतः या ठिकाणी आता पालकमंत्री आणि वनमंत्री दोन्हीच्या सत्काराला लवकरच बार्शीमध्ये येतील आणि पंचायत समिती झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या सगळ्यांना म्हणजे सत्कार करण्याकरता आशीर्वाद देण्याकरता मार्गदर्शन करण्याकरता आणि या बार्शी तालुक्याला भरघोस निधी देण्याकरता या ठिकाणी बार्शीमध्ये पण लवकरात लवकर साहेब सुद्धा येतील.